हरिनाम उत्सव आणि मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये आपण समस्त ग्रामस्थ आणि आलेले आध्यात्मिक सहोदर या सर्वांना ह्या दीपोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन परत 2 तास मी बोलणारच आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण ओवी घ्यावी. हा दीपोत्सव आपल्याला मंगलमय आनंद भक्तिज्ञान वैराग्य प्रदान करो ही माऊलीसाठी प्रार्थना. धन्यवाद. प्रज्वलित केलेल्या मेणबत्त्या आहेत, दीपरूपी मेणबत्त्या आपल्या हातात आहेत. मी आता या ठिकाणी मी श्लोक म्हणतो, त्याच्यानंतर ओवी होईल, त्याच्यानंतर मग तो अभंग होईल. साजवर्जितं संयुक्त वह्निना योजितं मया दीपग्रहाण देवेशं त्रैलोक्यतिमिरापट्टनं दीपज्योति परब्रह्म दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपकर काणी कुंडळ मोत्यार दिव्याला माझा नमस्कार. आता मी ओवी म्हणतो ते आपण पाठीपुढं म्हणायचे. मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे पा दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी फेरुणी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे पा दिवाळी निरंतर. मी अविवेकाची काजळी फेरुणी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे पा दिवाळी निरंतर. हरि ओम तत्सत. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा कैसी प्रकाशली प्रभा उदया दश दिशा उदया दश दिशा गगना आली शोभा. आकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. कोंदले से तेज प्रभा झाली शेक प्रभा झाली शेक. नित्य नवा आनंद नित्य नवा आनंद वाळी दासी मुख. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. ती तुका म्हणे दीप गवणे ऊन म्हणे ते शोभा हिरुणी ऊन म्हणे ते शोभा. काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया माझ्या कृष्ण सभागिया चराचर मोहरले चराचर मोहरले तुझी मूर्ती पावया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मके देवे येणे वाघेने तोषावे तोषोनी मत द्यावे पसायला जे खलांची व्यंकटी साधो तया सत्कर्मी रती वाढो उता परस्परे पडो
मैत्री जीवांचे दुरितांचे तुमीर जावो विश्व सुंदर सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लावो पांजात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवरत भूमंडळी भेटू दे आबुदा सदा कल्पतरुंद्या आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतीच्या नो पिशाचे चंद्रमिने आलांछन मार्तंडचे सापैन ते सर्वाई सदा सज्जना सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे चिडिरोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपविजय विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजयी होय एतपणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो एने बरे ज्ञान देवो सुखिया झाला एने बरे ज्ञान देवो सुखिया झाला एने बरे ज्ञान देवो सुखिया मंडळी वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माहुली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज की समर्थ सद्गुरु गोपाल काका नामदेव महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत आपल्या जवळच्या मध्ये आहे ते सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या लगेचच या ठिकाणी Jai
सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. हा भाई
सान्द्र नीलाम्बदाभं जगन्निहित पाणि मण्डनं मण्डनानाम् तरुण तुलसी माला गन्धं कञ्जनेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि सेवेलागी सेवक झालो तमशा आलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या विडन करावा अभेर पतित रिक्षा बाजूला काढली की भरपूर माणसं बसतील ते आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तो राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा लाचावले मन लागली से गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तो राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा वचन ऐका कमळा
घ्यावी घ्यावी माझी भाक, जरी का मागेन अनेक, करजोडी तो कथे काळी, आपण असावे जवळी. हनुमान मंदिर विश्वस्त ग्रामस्थ मंडळ कणठवली यांच्या माध्यमातून 10 वर्षापूर्वी हा अखंड हरिनाम सप्ताह करण्याचा संकल्प, आणि ह्या संकल्पाला 10 वर्ष परिपूर्ण होतात. सर्वांच्या माध्यमातून जागराची सेवा माझ्यासारख्या पामराला श्री श्री राधा गोपालनाथ संस्थान श्री क्षेत्र पाटणोलीला आपण प्रदान केली. सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या 4 चरणाचा आहे. जगत कल्याणाकरता श्री तुकोबरायांच्या मुखारविंदातून जे समाज हिताकरता जे दिव्य ज्ञान प्रवाहित झालं, त्या दिव्य ज्ञानाचा स्रोत म्हणजे गाथा. त्या गाथेतला 3138व्या क्रमांकाचा अभंग आजच्या सेवेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या परिसराला लाभलेली श्रीमद परमहंस परंपरेचे प्रकार आहेत. त्याच्यातून प्रातस्मरणीय सद्गुरू गोपाळ काकांचा आशीर्वाद या परिसराला लागला. परमहंस परंपरेमध्ये सुद्धा गुरुभजनाला, अध्यात्माला, म्हणजे अध्यात्मामध्ये गुरुभजनाला फार महत्व दिलं जातं. जसं इंचगिरी संप्रदायाच्या फड मालिकेमध्ये गुरुभजनाला अनन्य प्राधान्य दिलं जातं. इथे कोणी जर असते तर त्यांच्या लक्षात येईल इंचगिरी संप्रदाय परंपरेच्या फड मालिकेला. तसं श्री तुकोबरायांच्या द्वारे सुद्धा तुकोबरायांची गाथा पाहिली तर संतपर प्रकरण तुकोबरायांच्या गाथेत बहुतांशी प्रमाणात संतांच्या बद्दलचा भाव अनंत पटीने गाथेमध्ये पाहायला मिळतो. तसं पाहायला गेल्यावर आपल्याला ज्याच्याकरता जन्म मिळालाय तो जन्माचं कारण एकच आहे, देव आपल्याला मिळावा, नवे नवे मिळालेला देव कळावा. याच्या व्यतिरिक्त आपल्या जन्माचं काही कारण नाही. काय कारण आहे का? आपल्या जन्मामध्ये आणि इतरांच्या जन्मामध्ये म्हणजे श्वान येरती बापुडी श्वान सुकर आपणही खातोय की नाही ते सुद्धा. झोपले का काय? उत्तर द्या, मला फार समाधान वाटतंय. आज सकाळपासून एवढी माणसं भेटली, वेशवीला भेटली, त्याच्यानंतर फोनवर भेटलेत, बऱ्याच जणांचे मेसेज आले, महाराज आम्ही येतोय, महाराज आम्ही येतोय. आणि आज गरमी वाढली नाही, आज तुमच्या स्नेहाचं काय झालंय बस हे असंच आहे. ऐका, तुमचं प्रेम, तुमचं स्नेह आहे. मला वाटतंय जवळपास 100 ते 125 मंडळींनी मला सकाळपासून कॉल केला होता. काही जणांचे मेसेज आले, महाराज आम्ही येतोय. काही जणांचे फोन आले, महाराज आम्ही येतोय. वेशवीला ऐकलं तेच इथं ऐकवणार नाही. माझं एक मानस आहे 1.5 वर्षापासून की अनंत संत वाङ्मयामधलं प्रत्येक वेळेला काहीतरी नाविन्य आपल्या सगळ्यांना द्यावं. आणि आपण जे श्रवणाच्या अभिलाषेने आलात ते तुमच्या कानाला तृप्ती मिळावी ही एक अपेक्षा. स्वलिखित नियम नाही कुठे की आजच्या दिवशीचा मागणी पर असावा असं स्वलिखित नाही, म्हणजे संतांच्या लिखित. पण एक संप्रदायाच्या काही कालखंडामध्ये ज्या वेळेला भक्ती परंपरेला एक विशिष्ट वलय द्यायचा होता, त्या वलयाच्या वेळेला म्हणजे सद्गुरु जोग महाराज असेल त्यांच्यापासून जो विशिष्ट वलय मिळाला, त्या वलयाच्या वेळेला एक ह्या दिवशी हा भंग, ह्या दिवशी असं तसं म्हणाल तर फडकरी नियम जो आहे, जो मुख्य पंढरपुरातून त्या पहिल्या दिवशी मागणी पर अभंग घ्यायचा असतो. काय नियम आहे? बाबांना माहिती असेल, बाबांचं नाव काय, डोके बाबांना माहिती आहे. ते बरेचशा वेळेला फडावर गातात. कुठला फड? तमाशाचा नाही, सांगायला लागतं. संप्रदायाच्या भक्तीचा फड. फड कोणाला म्हणतात? जिथं अनंत अखंड भगवान परमात्म्याच्या नामयज्ञाचा दीप अखंड प्रज्वलित असतो त्याला फड म्हटलं जातं. मग नामदेवरायांचा असेल, तुकोबरायांचा असेल, ज्ञानोबरायांचा असेल, चोखोबरायांचा असेल, अनंत या सगळ्या पद्धतीच्या त्याच्यातून पहिल्या दिवशी मागणी पर घेतला जातो. म्हणजे पंढरपुरात जर कधी श्रवणाला गेला एखाद्या सप्त्याला तर पहिल्या दिवशी तुम्हाला मागणीचा अभंग आहे. पण प्रचलित कालावधीमध्ये काही नियमावली असावी. त्याचा अर्थ असा आहे, देवाचा उद्या आपल्याला उद्या काला प्रकरण बघायचे. काय बघायचंय? कालवा कालव नाही, उद्या काय बघायचंय? काला बघायचंय. आणि जीव ब्रह्म त्याच वेळेला ऐक्य साधत ज्या वेळेला आपल्यातून अंतःकरणातून आशा, इच्छा,
वासना, तृष्णा या सगळ्यांची निवृत्ती होते आणि मग देवाला आपण सांगतो काही मागणे हे अमानुचित. इच्छा संपल्यानंतर हा भाव आहे की नाही का? इच्छा संपल्यानंतर हा भाव आहे काही मागणे अमानुचित. मला सांगा, बरेचशा वेळेला बरीच जण पूर्व आयुष्यात भरपूर खाल्लेलं असतं आणि भरपूर बस पिल्लेलं असतं, अशी उत्तर देत चला. काही माणसं पूर्व आयुष्यात भरपूर खाल्लेली असतात, भरपूर पिलेली असतात. त्यांना ज्या वेळेला कळतं हे आतापर्यंत आपण केलंय ते अयोग्य आहे, ते आपल्या हिताचं नाही, मग ते सगळ्यावर पाणी फेडतात, तुळशीपत्र ठेवतात. मग त्यांचे मित्र काही वर्षांनी भेटतात जे त्यांना भेटले नव्हते. ते म्हणतात अरे तिलक लावलास. तो म्हणतो आता बस झालं, झालं तेवढं बस झालं, आता माझं मन भरलं पिऊन. पाणी म्हणतोय, वाक्य पूर्ण होऊ द्या ना. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला भरपूर गुलाबजाम, भरपूर फळं दिली, तो म्हणतो नको आता माझं मन. याचा अर्थ मागणं कधी संपतं? ज्या वेळेला आपण तृप्त होतो त्यावेळेला मागणं संपतं. तृप्त कधी होतो? इच्छा जोपर्यंत प्रबळ आहे तोपर्यंत माणूस तृप्त होत नाही. इच्छा संपली की माणूस तृप्त झाला, आणि तृप्त झाला की मागणं संपतं. तृप्त झाले म्हणून काही मागणे हे अमानुचित. जीव तृप्त झाला नाही म्हणून आपलं अनंतपटीचं जन्म संपला तरी आपलं मागणं संपलं. हातात कॅन्डल घेतली याची दीप प्रज्वलांची, तरी बऱ्याच जणी म्हणत होत्या पुढच्या वर्षी मला हे भेटलं पाहिजे. मग यांना पटलं म्हणून हसल्या. हे असं नाही हसायचं, माझ्या माता माऊली आहेत, एक लक्षात घ्या. ऐका, काय झालं तुम्ही खरं म्हणता, तुम्हाला खोटं बोलता येईल. ऐका, आज मला फार समाधान वाटते आणि मला एक विशेष अध्यात्मातलं तुमच्या पुढे मांडायचं. रिलॅक्स मध्ये कीर्तन ऐका, कारण की तुम्ही ऐकण्याकरता आलात, मला हे माहिती आहे. ऐका, आपली तृप्ती झाली की आपलं मागणं संपलं, बरोबर आहे. तुकोबारांच्या जीवनामध्ये आपला मेहमान आपल्या घरी येणार असेल तर आपली बायको चांगली पदार्थ बनवते की नाही आपली म्हणतोय. आता काही दिवसांनी आपण तिकडेच बसू आणि हा आता किती फक्त 10%च मांडव राहिलाय, बाकी यांनी सगळं व्यापलेलं आहे. ऐका, याचा अर्थ परमार्थमध्ये माता माऊली सुद्धा पुढे यायला लागल्या, म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद आहे. तिथे बरीचशी हरिपाठ मंडळ आले भाऊ. ही बरीचशा हरिपाठ मंडळामध्ये 60-60, 40-40 माता माऊली रोज हरिपाठ करतात. कुठल्या कुठल्या गावातले माता माऊली हरिपाठ करतात बोटवर करा. 1, 2, 3, 4. हा बघा, याचा अर्थ सांगा ना. म्हणजे हम भी किसी से कम, जोरात बोला, बस वा. ऐका, मनाची तृप्ती झाली की मागणं संपतं. आपल्या घरामध्ये आपली पत्नी आपला मेवणा येणार असेल, म्हणजे तिचा भाव येणार असेल तर 4 पदार्थ चांगले करते. हो बोला, आता तुम्हाला खरं बोलावं लागेल. म्हणजे तुमचं खरं आज मी उघड पाडणार आहे. आता मला सांगा, तुमचा भाव येणार असेल तर तुम्ही चांगले पदार्थ बनवता, पण तुमची नणंद येणार असेल तर शिव बाबा कुठे आहेत ना? माय लॉर्ड, पॉइंट टू बी नोटेटेड. ऐका, काय होतं, तुम्ही आम्ही अपवाद नाही. तुकोबारांची पत्नीला कळलं माझा भाव येणार आहे. तुम्ही आम्ही अपवाद आहे, आपण तर जीव आहोत. तुकोबारांच्या पत्नीला कळलं माझा भाव येणार आहे, आणि तुकोबारांच्या पत्नीला वाटलं माझा भाव बरेच दिवसांनी येणार आहे. कारण आधी जेव्हा तुकोबारांचे मेहुणे येऊन गेले तेव्हा श्री तुकोबारांना एक बैल आणि 5 रुपये देऊन गेला होता. कोण? तुकोबारांचा मेहुणा. 450 वर्षापूर्वीचे 5 रुपये म्हणजे किमान आताचे 5000 असेल की नाही? बरोबर का? बरोबर ना? इथं वयोवृद्ध मंडळींना विचारा, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 80 रुपये तोळा किंवा 100 रुपये तोळा सोनं पाहिलं असेल. कृष्णा बाबा, तुमच्या जमान्यात किती रुपये तोळा होतं? 150 रुपये तोळा. बघा तुम्ही बाबा 150-200 रुपये. बघा, म्हणजे आता पिढी आपल्या पुढे, आपल्या वडिलांची, त्यांनी जर 150 रुपये तोळ्यांनी जर पाहिलं असेल नाही, आता किती रुपये तोळा आहे? 60 ते 65. 65 ना? बघा, आता जर आताच्या आता जर 5 मिनिटं जर कोणीतरी सूचना आली की 3 तासासाठी 150 रुपये तोळा सोनं होणार आहे, तुमचं जाऊ द्या, तुम्ही ऐकायला आले, मी तरी थांबेल काय? मग जर आता 150 रुपये आपल्याला सोपं वाटते, पण त्यावेळेला त्यांच्या वेळेला 150 रुपये तोळा सुद्धा लोकांना घेता येत नव्हतं, गरीब परिस्थिती होती. मग 450 वर्षापूर्वी 5 रुपयाला किती किंमत असेल? किती किंमत? एक मी तुमच्या पुढे मांडतोय. जर ह्या मंडळी
त्यांनी 150 रुपये तोळा बघितले, आपण 65,000 रुपये तोळा बघितले. एवढी मोठी जर महागाई वाढली तर त्याच्या आधी 450 वर्षापूर्वी 5 रुपये किती असतील. म्हणून एक चावडीचा बैल, कारण तुकोबरांच्या दावणीचा एक बैल मेला होता दुष्काळात आणि सगळा व्यवसाय ठप्प झाला होता. विश्वामध्ये एक लक्षात घ्या, कोणाचं दुःख काढायला नाही चालेल, बायकोचं दुःख काढायला नाही चालेल, पण बहिणीचं दुःख भावाला काढलं पाहिजे. पण बहीण पण तशी पाहिजे, तिने केस नाही टाकली पाहिजे. बरोबर की नाही? आता तुम्ही हो बोला, ऐका. आणि मग शेवटीला भाव आहे, तिला वाटलं की नाही आपल्या बहिणीचा संसार चांगला चालावा. वाईट वाटलं होतं तुकोबरांच्या मेहण्याला, पण 5 रुपये आणि त्या 5 रुपयाचे जवळपास 500 किलो मिरची आली होती त्यावेळेला. ती मिरची विकायला पहिलं तळेगावला पहिली विकली, दुसरी विकली सासगावला आणि तिसऱ्यांदा विकली पनवेलला. अशा 3 बाजारात तुकोबाई आठवड्यातून तिकडं निघाल्यानंतर मग ज्या वेळेला इथली आधी कुठलं बोलू ते वय झालं म्हणून मला सांगत आहे काय करावं, थकलो आता मी बरेच वेळेला. मला लोक म्हणतात महाराज तुम्ही थकले. मला सांगा ना, ज्यांचा मुलगा कीर्तनाला टाळ घेऊन राहतात 1 2 3 नाही तुम्ही मोठी मुलं आता ऐका विषय लक्षात घ्या. तळेगावला मिरच्या विकल्यानंतर तुकोबारांच्या लक्षात आलं आता पुन्हा मिरच्या बघल्यात, आता त्या स्वच्छ कराव्या, साफ कराव्या, त्याच्यातले दांडे वगैरे त्याच्यात बिया टाकाव्या. तुकोबारांनी मग मुख्य रस्त्याला कोकणातल्या लागल्यानंतर तिथं विसावा केला आणि तिथं त्या मिरच्या स्वच्छ केल्या, साफ केल्या आणि उरलेलं तिथं ते बी टाकलं. आजही वारकरी संप्रदायाचे आपण दिंडी घेऊन गेल्यानंतर जिथं श्री तुकोबारांनी बिया टाकल्या तिथं मिरचीची झाडं उगवली, तिथं आपण भजन करतो की नाही. ऐका माझं वाक्य ऐका, टाळ्या वाजवाच पण वाक्य ऐका. तुकोबारांच्या हातातनं बी पडलं, टाकणं चांगलं का योग्य? टाकून देणं चांगलं का वाईट ना टाकणं. पण तुकोबारांनी ज्याला टाकलं त्याला सुद्धा देवा पाया पडतात आणि संतांचा हात लागलाय ते पूजनीय होत. ऐका मला तर सांगा, एखाद्याला पाठ करणं योग्य का अयोग्य? अयोग्य. पाठ करणं अयोग्य. पण ज्ञानोबारायांनी ज्या खांबाला पाठ केली आणि ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं दर्शनाला आपण जातो की नाही. पण ती पाठ कोणाची होती? आपण पाठ केली की वाट लागते. संतांनी नुसती पाठ केली, खांबाचं मंदिर झालं, तुकोबारांच्या हातातून मिरचीचं बी पडलं, तिथं तीर्थक्षेत्र निर्माण झालं. मला सांगा, संतांच्या म्हणून तुझी द्वारीचा कुत्रा संत आणि मग पुरणपोळी करण्याची सुरुवात केली. ते पुरणपोळी 2 पदार्थांबरोबर चांगली लागते, एक गुळवणी आणि एक कटाची आमटी. बघा डाळ शिजवली की ते पाणी राहतं आणि ते पाणी त्याच्यात थोडीशी डाळ अख्खी त्याची आमटी बनवतात. माहितीये तुम्हाला कुठली आमटी बोलतात? कटाची आमटी. कोण बोललं? हा बरोबर बाय, कटाची आमटी. मला बघायचं होतं शब्द कोणाला पाठ आहेत ऐका. किंवा अजून एक पदार्थ करतात गुळवणी. पण गुळवणी आपल्या कोकणात एवढी करत नाही, पण देशात गेलं तर गुळवणी करतात ऐका. मग ती गुळवणी कटाची आमटी केली. आता भाव येणार, पुरणपोळ्या केल्या, भजी केली. कोणी तुकोबारांच्या पत्नीने कोणाकरता केलं? भावा करता. आता नियम असा आहे, आपल्या घरात जर 4-5 पाहुणे येणार असतील तर घरातल्या एका सदस्याने त्यांच्या पंक्तीला जेवायला बसायचं असतं. का तर त्याच्यात मीठ वगैरे काही कमी आहे हे घरातला माणूस लगेच सांगतो म्हणून त्यांनी बसायचं. पण गावात सापडा असल्यावर पंक्तीला लवकर बसायचं नाही. एका गावात असं झालं,
भरपूर मोठमोठे गुलाबजाम होते. गावकीचेच लोक जेवले आणि आम्हाला पाहुण्याला काहीच नाही. उपाशी नाही. आम्ही वरण भात आता काय करतो, बाकी गुलाबजाम संपले. म्हणून ग्रामस्थांनी नंतर बसायचं असतं. सप्ताह असेल ग्रामस्थांनी नंतर बसायचं. पण घरात पाहुणा असेल तर घरात एका माणसाला बसवायचं. तुकोबारांच्या पत्नीने सांगितलं, लहान मुलांना काय कळणार चव, म्हणून तुकोबारांच्या पत्नीने ह्यांना सांगितलं, अहो तुम्ही जेवायला बसा, जेवायला बसा. ताट पाडलं. तुकोबारांनी ताटाला नमस्कार केला, पाणी फिरवलं, भोजन चालू केलं. तुकोबाराय पोटभर जेवले. पण तुकोबारांच्या मेवणा एक 4-5 घास खाली, एक पुरणपोळी खाली, वरण तसं म्हणजे आमटी तशीच, भात तसाच, भजी तसंच, सगळं तसंच राहिलं. तुकोबारांच्या मेवण्यांनी सांगितलं, ताई येतो मी. येतोपर्यंत बहिणीचं दर्शन घेतलं, निघून गेला. मग सगळं आवडल्यानंतर तुकोबारांची पत्नी जेवायला बसली. तिने काय केलं, थोडीशी पुरणपोळी मोडली, कटाच्या आमटीमध्ये टाकली, तोंडामध्ये टाकल्याबरोबर ती आडवी कोण आमटी. कारण भाव आल्याच्या आनंदामध्ये काय करावं हे बहिणीला सुचत नाही. आणि तो जर चेक घेऊन आला असेल तर अजूनच काही सुचत नाही. ऐका ना. आणि काय झालं सुचना. म्हणून तुकोबारांच्या पत्नीला वाटलं भजी खाऊन बघावे. भजी तोंडात टाकले, आळणी. तुकोबारांना विचारलं, इकडे या, माझा भाऊ उपाशी पोटी गेला की नाही? भात खायला पाहिजे होता, त्याने आमटी खायला पाहिजे होती, भजी खायला पाहिजे होता, उपवास केला. तुम्हाला मी बसवलं होतं, सांगायचं ना मीठ कमी आहे. तुकोबाराय म्हटले, काय खातो आम्ही? असं या सांगा की, अगं मी काय खातो हे मला माहित नाही. त्याचं कारण आहे माझं जे जीव आहे, लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. माझं जे मन लाचावलंय ते हरिभजनात, आणि हरिभजनाच्या गोडीच्या पुढे बाकी सगळ्या गोड्या ठीक आहेत. म्हणून मी काय खाल्लं हे मला माहिती नाही. ऐका, मला कुठं सांगायचंय, तुकोबाराय तृप्त झाले. आणि तृप्तीनंतर मागणं राहत नाही. तेच तृप्त झाले नसते तर जेवताना चवी चवी घेऊ घास, घास घेताना याच्यात मीठ कमी आहे सांगितलं असतं, याच्यात काय कमी आहे सांगितलं असतं. तृप्त झाल्यानंतर माणसाच्या अंतःकरणात इच्छा राहत नाही. मग तुकोबारांच्या अंतःकरणात इच्छा राहिली नाही. म्हणून तुकोबारांनी देवाला सांगितलं, देवा काही मागणे हे वडिलांचे रीत. म्हणजे भक्तिपंथ असं शिकवतो, भक्तिपंथ आचरित केल्यानंतर देवाकडे काही मागायचं, बोला ना, काही मागायचं नाही. मला सांगा, पण वेळ आली तर 2 गोष्टींचा विचार करायचा. पहिलं, परोपकाराकरता मागायचं. ह्याची दान दे का देवा, अकल्पायुष्य व्हावे तयाकडा, हेच व्हावी माझी आस. तुका म्हणे गर्भवासी, नलगे मुक्ती धनसंपदा. याच्यात स्वार्थ कुठे आहे? याच्यात स्वार्थ कुठे? मागितलं पण त्याच्या सगळ्यांचा परोपकाराचा विचार करून मागितलं. मागायला वेळ आली तर परोपकाराचा विचार करून मागायचं. आणि दुसरी गोष्ट, मागायचीच वेळ आली तर ते मागणं संपवण्याकरता मागावं. मागणं संपवण्याकरता मागावं. मी तुम्हाला दृष्टांत सांगेन. तुम्हाला एक माहितीये का, एखाद्याला साप चावला की त्याला इंजेक्शन देतात. कसलं असतं ते? विषाचं. सिद्धांत विषाचंच इंजेक्शन देतात की नाही? झोपले का काय? आपल्याला साप चावला तर ते दिलेलं इंजेक्शन कसलं असतं? कोणाच्या? सापाच्याच. डॉक्टर विचारतात कोणता साप होता? तो साप माहिती असेल तर लवकर विष, कारण की त्याच विष सोडलं जातं. म्हणून काय करा, आजपासून दवाखान्यात जाऊ नका. तुम्हाला जर साप चावला, उजव्या हाताला साप चावला तर तो पकडा आणि तो डाव्या हाताला चावून घ्या. जगल का मरेल माणूस? बोला ना. मग महाराज, दिलेलं इंजेक्शन विषाचंच आहे की नाही? मी बघा, मी माझा एक माणूस आहे, ते फोड केल्याशिवाय मला ते लोकांपर्यंत फार आवडतं. मला सांगा, साप चावला, विष आत गेलं, इंजेक्शन द्यायचे ते विषाचंच आहे. मग डायरेक्ट साप दुसऱ्या ठिकाणी चावून घेतलं तर काय वाईट आहे? महाराज तसं होणार नाही. कारण आहे ते विषच आहे. इंजेक्शनात मध्ये दिलेलं विषच आहे, पण ते प्रक्रियेतून आलं म्हणून माणसाचा जीव वाचवतात. तसं संतांनी मागणंच मागितलं, पण ते भक्ती प्रक्रियेतून मागितलं. प्रपंचाच्या प्रक्रियेतून मागितलं नाही, ते भक्ती प्रक्रियेतून मागितलं म्हणून देवाने त्यांना दिलं. हा झाला सिद्धांत. हा झाला सिद्धांत. काय भक्ती? आज तुझं नाव भरपूर वेळ आहे ना. ऐका, ही एवढी लहान होती ना, एवढी 11 दिवस मठामध्ये राहिले, पण कधी मस्ती केली नाही. नाहीच ना रे, आपण नाही करायची मस्ती. बस
आणि एक लक्षात घ्या, माझं मी काल एका गावामध्ये म्हटलं, तुम्ही कीर्तनाला येत चाला, पण तुमच्या घरात असणारी नातवंड किंवा तुमच्या घरात असणारी मुलं जेव्हा तुम्ही सप्त्यात आणाल तेव्हा त्यांना कळेल गावचा सप्ताह म्हणजे काय, आणि नियोजन म्हणजे काय, आणि धर्म म्हणजे काय. आनंद झाला. पहिले त्यांना कंटाळा येऊ द्या, भले ती बडबड करू द्या, पण त्यांना आनंद झाला. तुकोबारांना आजच्या अभंगात आपण प्रवेश केला. विषाने विष उतरवता येतं, पण ते प्रक्रियेतून आलं. पहिलं विष सरळ गेलं आणि दुसरं विष प्रक्रियेतून आलं. तसं आता आपण जीव म्हणून जन्माला आलो, अनंत प्रकारच्या इच्छा घेऊन, अनंत प्रकारची तीव्र इच्छा, वासना म्हणत नाही मी, जन्म घेतलेला आहे वासनेच्या संगे, वासनेचा अर्थ एकच होत नाही, तीव्र इच्छा नाम वासना. अनंत पटीची तीव्र इच्छा घेऊन आपण जन्माला आलो की नाही? अनंत पटीची तीव्र इच्छा. आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, काय इच्छा असेल पूर्वजन्मातली काय माहित नाही, काय दुःख आला असेल, काय इच्छा असेल माहितीही नाही, मग अनंत पटीची इच्छा घेऊन जन्माला आलो. याच्यात तर सरळ विष आपल्याला आलं, पण हे संपवायचं आहे तर प्रक्रियेतून गेलं पाहिजे. ती म्हणजे भक्ती प्रक्रिया. ऐका, संसार करणारा मोठा का परमार्थ करणारा मोठा? हा, परमार्थ. तुम्ही एका समजा कंठोलीत आलात, कंठोलीकरांनी तुम्हाला काल्याच्या दिवशी तुम्ही 5 दिवस सतत येत होतात, पारायणाला बसलात, तुमच्या गळ्यात माळ आहे. कंठोलीच्या महामंडळींनी एक शाल आणि एक नारळ तुमच्या हातात दिला. का दिला? तुम्ही संसारिक म्हणून का प्रापंचिक म्हणून? बोला मला, प्रापंचिक म्हणून? मला बघायचं होतं तुम्ही कुठपर्यंत ऐकताय. तुम्ही पारमार्थिक म्हणून का सांसारिक म्हणून? पारमार्थिक म्हणून. ऐका, तिथं काही बघितलं नाही, तुमच्या गळ्यातली माळ. म्हणून ज्यांनी तुमच्या हातात नारळ आणि शाल दिली त्यांनी तुमच्या पाया पडले. पाया पडले कशासाठी? तुमची माळ गळ्यातली आहे म्हणून पाया पडले, का तुमच्या गळ्यात चैन आहे म्हणून पाया पडले? काय म्हणजे चैनीला किंमत की माळीला? हा, माळीला. आपल्या गाडीनं 100 माळी आणा, 100 माळी घालून टाका. महाराज जमणार? जोरात म्हणा, जमणार? झालं की संपलं कीर्तन. तुम्ही आणि मी, आई वाक्य आहे का, तुम्ही आणि मी कितीही नाही म्हटलं तरी शेवटच्या वेळेला तुळशीच्या पानाची घालावीच लागणार आहे, हे सत्य. हे काय सत्य आहे, घालावीच लागणार. व शुक्रवार जरी असला तरी आपल्याला घालावीच, बुधवार जरी असला, कळते ना मला, तरी घालावीच लागणार. तरी शेवटच्या वेळेला आपला शेवट हा तुळशी माळीशिवाय आपला शेवट. मग मला सांगा, परमार्थ याला महाधन म्हटलंय का? जे आपल्या बरोबर जातं, जे आपल्या बरोबर टिकतं, आणि आपण गेलो तरी ते चिरकाल राहतं, म्हणून त्याला महाधन म्हटलेलं आहे. देवाकडे मागू नये, हे तुकोबारांचं मत आहे. एक लक्षात घ्या, पण देव सांगायला लागला मागा, काय करा? तुकोबारांच्या पुढे देव आले, तुकोबारांनी सांगितलं म्हणसे का हे मागा. तुकोबारा म्हणतात, हेची दे गा पांडुरंगा, काय द्या हेच व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. एवढंच ते देवा, दुसरं काय पाहिजे सांगू? राहू दे, सांगू ना बस. आपल्याला भय आणि चिंता या 2 गोष्टीच आहेत. आपल्याला
काही नाही जीवनात. आपल्या जीवनात फक्त दोन गोष्टी आहेत, एक भय आणि एक चिंता. हे सगळं फिट करा, आहे का? पुन्हा मागणी पर प्रकरणात हे येणार नाही दुसऱ्या कुठल्या कीर्तनात. भय आणि चिंता. आपल्याला चिंता कसली आहे? माझं कसं होईल. कसली चिंता आपल्याला? माझं कसं होईल. आणि भय कसलं आहे? मरणाचं. बरोबर बोला. भय कसलं आहे? या मंडपामध्ये माझ्या सकट मारावं असं कोणाला वाटतं? माझ्या सकट मरावं असं कोणालाही वाटत नाही, तरी मरण आल्याशिवाय राहत नाही, आहे का? ह्या मंडपामध्ये माझ्या सकट पैसा नको असं कोणाला वाटतं? बोला ना. कोणालाच नाही वाटत नको पैसा. मी पण पाकिट घेताना असा विचार करेन, सिंह बाबांनी 4 पैसे जास्त टाकले तर बरंच आहे. पैसा नको का? पाहिजे. मरण नको का? नको. म्हणजे आपल्याला भय आहे मरणाचं आणि चिंता आहे पैशाची. आता ऐका, मी प्रमाण दिल्याशिवाय एकही वाक्य बाहेर बोलणार नाही, माझा नियम आहे. आपल्याला मरणाचं भय आहे आणि पैशाची चिंता आहे. आता ऐका, मी म्हणतो भयही तुमचं जाईल आणि चिंताही तुमची जाईल एक गोष्ट तुमच्या हातात आल्यानंतर. एक उपाय आहे आणि हा उपाय आज मला आनंद वाटते तुमच्या पुढे म्हणून सांगतो. काय करा, इथून गेल्यानंतर चिरनेरच्या जंगलाचा अगदी सोपा उपाय. तिथं एक वाघ बघा. त्या वाघाचा एक केस काढा. काय काढा? एक केस काढा. केस काढल्यानंतर तो वाघाचा केस नागाच्या विषामध्ये ओला करा, म्हणजे भिजवा आणि तो आपल्या गळ्यामध्ये बांधा. भय आणि चिंता. महाराज नुसता वाघ डोळ्यासमोर आला तरी आम्हाला भीती वाटेल. महाराज साप दिसला, नाणेटी दिसली तरी घाबरतात. मग महाराज हे सोपं आहे का? नाही, कठीण आहे. हा उपाय बरं काही नाही. मी बघत होतो तुम्ही किती ऐकताय. म्हणजे एखादा उपाय कठीण आहे का? कठीण आहे महाराज. मग भय आणि चिंता निवृत्ती करता एकच साधन आहे. हरी आला एखादा उपाय करणं कठीण, पण भय आणि चिंता संपवायचे. हरी आला हातात. देव आपल्या हातात आला. मग कैसे देव एक तर पकडावा, देवाला एक तर बांधावं, देवाला एक तर हाताला धरावं किंवा देवाला एकदा हलवावं. चारातलं काय जमेल? जनाबाईला काय जमलं? धरीला पंढरीचा धरला की नाही? कसा धरला? गळा बांधून या दोर, ऐका. म्हणून तिचं काय करायला आला? जात नाही धान्य दळायला. जात कसं दळाला? जातो ओढायला म्हणा. आता जात राहिलं नाही ते, फक्त आता लग्नापुरतं राहिलंय ते पण सजवलेलं. काय ताकद असेल? जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे लावणी पाची बोटे तो येरवा विठ्ठला.
करता जातं ओढायला. तुम्ही हात मारून बघा उद्या कपडे धुवायला येईल काय? नाही धरला बांधला. आता ऐका, उद्या तुम्ही ऐकाल महाराजांकडनं भगवान परमात्मा आला गोकुळामध्ये. गोकुळात आल्यानंतर केलं काय? आलवी यशोदा सुंदरी हरवली ज्ञान होरी पुष्पे वर्षती सुरभरी गर्दती दयदयारी पाळ डोळे फुलभूषणा श्रीरंगानंदना निरागरी बाळा मनमोहना परमानंद कृष्णा पाळोरे फुलभूषणा एकीने बांधला आणि एकीने पाळण्यात घालून हलवी यशोदा सुंदरी धरणी ज्ञान दोरी पुष्पे वर्षती सुरभरी गरजती जय जयकारी बाळानो. एकीने बांधला एकीने ओढला. ऐका, उखळाला सुद्धा बांधला, पाळण्यात टाकून हलवला. जगाचा विश्वाचा चालक बांधता येतो, धरता येतो, गळ्यात दोर बांधता येते, कमर बांधता येते उखळाला आणि पाळण्यात ठेवून त्याला हलवता येतो. पण याच्याकरता ज्ञानाची दोरी अत्यावश्यक आहे, प्रेमाची दोरी अत्यावश्यक आहे. त्याशिवाय त्याला बांधताही येत नाही आणि त्याशिवाय त्याला हलवताही येत नाही. साधू संतांनी ते केलं. ऐका, मागणीतून तुकोबरांच्या लक्षात आलं, विषाने विष जसं उतरतं तसं मागणीतून मागणं संपवतं. हे तुकोबरांना कधी कळालं? श्री तुकोबरांनी नाथ भागवताची 1000 पारायण केली, ज्ञानेश्वरीची 1000 पारायण केली. ज्ञानोबरांवर विशेष प्रेम होतं श्री तुकोबरांचं, आस्था होती, भक्ती होती. नाथ महाराजांनी 7x7चा आखं गर्भगृह बांधल्यानंतर ते मंदिर तेवढंच राहू नये म्हणून त्याच्या पुढचा पंखा मंडप जर कोणी बांधला असेल तर जगद्गुरु तुकोबरांनी स्वतःच्या खर्चाने बांधलाय. हा इतिहास आहे. आणि एखादा माणूस कोणावर विनाकारण खर्च करत त्याच्यासाठी स्नेह, प्रेम, आस्था, श्रद्धा, भाव हे सगळं व्हावं. बोला बोला. आता कीर्तन संपल्यावर तुम्ही माझ्या पाया पडायला या. तुम्ही 100 रुपये ठेवाल, उगाच ठेवाल का? हो तरी म्हणाला ठेवा, नका ठेवू. कारण की उशीर झाले, जेवायचंय. आज आपल्याला चतुर्थी आहे, लवकर जेवायचंय, बरोबर ना? मी आजची तर फक्त तेरी बिचुबानी मला इथे आल्यावर मी म्हटलं माझी चतुर्थी आहे, म्हणजे काय झाली? आता वय झाल्यामुळे सुधरत नाही म्हणत असं. चला ऐका, तुकोबरांच्या जीवनातला पुरावा आहे. नाथ भागवताची तुकोबरांनी 1000 पारायण केली, ज्ञानेश्वरीची तुकोबरांनी 1000 पारायण केली. उगाच आस्था निर्माण होत नाही. तुकोबरायांच्या जीवनात ज्ञानोबरांची प्रचिती आली. धर्मेकऱ्याला ज्ञानोबरायांनी तुकोबरायांकडे पाठवला म्हणजे किती प्रेम असेल. कोणालाही आपण कोणाकडे पाठवत नाही का? ज्याच्याकडे पाठवायचंय तो जर चुकीचा असेल तर ज्यांनी पाठवलंय त्याला दोष. मी समजा तुम्हाला पाठव, त्या माझं नाव सांगा, तिथं जा. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला जर तिथं धोका झाला, तुम्हाला जर लुटमार झाली तर तुम्ही काय म्हणणार? महाराज उगाच पाठवलं का? तिथं गेल्यावर माझे पैसे चोरीला गेले त्यांच्या घरात. याचा अर्थ ज्यांनी पाठवलाय, ज्याच्याकडे पाठवायचंय तो अधिकार संपन्न पाहिजे. ज्ञानोबरांनी धर्मेकऱ्याला तुकोबरांकडे पाठवला, उगाच पाठवलं नाही. तुकोबरांचं जसं प्रेम होतं ज्ञानोबरांवर, श्रद्धा भाव, तसं ज्ञानोबरांचा सुद्धा समाधीत असताना सुद्धा तुकोबरांवर विशेष प्रेम भाव होता. म्हणून धर्मेकऱ्याला सांगितलं देहू मध्ये जा आणि तुकोबरांकडे अनुग्रह घे. ऐका, तुकोबरांनी नाथ भागवतातला एक दृष्टांत वाचला आणि तुकोबराय विचार करायला लागले. एवढे दिवस पांडुरंग येत आहेत आणि मला सांगतायत मागा मागा मागा. मी प्रत्येक वेळेला देवाला मागे पाठवलं, मागितलं नाही. सांगितलं देवाला आम्हाला काहीच नको. मग आता काय करावं? काय ऐकलं तुकोबरांनी? काय वाचलं? दृष्टांत वाचला. कोणाचा? तर प्रल्हादजींचा. प्रल्हादजींच्या वडिलांनी सांगावं हिरण्यकश्यपूने
कुठे तुझा हरी, कुठे तुझा नारायण? खांबाला बोट दाखवावं, खांबाला लाथ मारावी, लाथेत मारल्यानंतर खांब तुटावा, जगाचा बाप नृसिंह रूप धारण करून खांबातून प्रगट व्हावा, उंबरठ्यावर घ्यावं, फाडून टाकावं। आणि त्या दिवसापासून वाईट शक्तीचा उंबरठ्यावर नाश होतो आणि भगवान नृसिंह भगवंत सज्ज असतात वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी। त्या दिवसापासून हिंदू धर्मामध्ये उंबरठ्याची पूजा करण्याची प्रथा प्रचलित झाली, म्हणून तुम्ही माता माऊली रोज उंबरठ्याची पूजा करताय। फक्त एक श्लोक म्हणायचा, ओम नारसिंहाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात। नाही म्हणता आला तो ओम श्री नृसिंहाय नमः असं ते उंबरठा पुसायचा, त्याला गंध तिलक करायचा, अक्षत पाहायच्या, अगरबत्ती ओवाळायची, पाया पडायचं। माझ्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू नये असं प्रत्येक माता माऊलींनी नरसिंहाला प्रार्थना करायची। नरसिंहाने त्याला ते मारलं आणि मग त्या राक्षसाची ती आतडी होती ती देवाने अशी अंगाला लावली, देवाच्या अंगाचा दाह व्हायला लागला नाकाचा। बघा मिरच्या जर तुम्ही तोडल्या तर तुमच्या नाकाचा दाह। हा तर तमोगुणी असुर आहे, त्या असुराचं पोट फाडताना देवाच्या नाकामध्ये त्या असुराचं रक्त गेलं आणि देवाच्या नाकाची आग व्हायला लागली आणि देवाला राग आला, माझ्या भक्ताला त्रास देता काय? आणि देवाने जोरात गर्जना चालू केली। देवाची गर्जना एवढी मोठी की त्रिभुवन डगमग डगमग खायला लागलं, थर 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 कापायला लागली पृथ्वी, सगळं अवकाश कंपायमान व्हायला लागलं आणि सगळे देवांना आता वाटलं असाच देवाचा क्रोध जर अनावर झाला तर पृथ्वीचा लय होईल, आता काय करा? भगवान महादेव आणि ब्रह्मदेव पुढे आले, त्यांनी प्रल्हादजींना असं धरलं आणि प्रल्हादजींना सांगितलं आता तुमच्या विना हा देव शांत होऊ शकत, आणि घेतलं आणि पुढे सरकावलं। प्रल्हादजी पुढे सरकले, देवानी प्रल्हादजींना पाहिलं। मला सांगा आता 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 मगाशी मी आल्या बरेचशा माऊलींनी मला तिथं पकडलं, तिथं बरेचशा आई वयस्कर माझ्या गादावरनं हात फिरवला, का हो? माया। बरेच दिवसांनी भेटलो, माया जेवायला निर्माण होते, वात्सल्य निर्माण होतं। आता नाही, पण पूर्वीच्या आजी, पूर्वीची आई मुलाला काय करायची? गालावरनं हात फिरवायची, मुलीला काय करायची? गालावर। आताची मुली गालावरनं हात फिरवून देत नाही, कारण फाउंडेशन निघतं। पटलं तर घ्या, नाही तर सोडून। पण पूर्वीची गरीब होती, अडाणी होती, आपलं बाळ आपली मुलगी माहेर आली सासरवरनं तर आई बाळ माझी आली म्हणून गालावरनं हात फिरवायची आणि गालाचा मुका घ्यायचा। एक लक्षात एक सांगू का, तुम्ही करोड कमवाल, करोडो कमवाल, तुम्ही लाखो मध्ये खेळाल, करोडोच्या गाडीत बसाल, करोडोच्या बंगल्यात राहाल, पण याच्या सर्वापेक्षा प्रेमाचे सुख आहे ते जगात कुठेच विकत नाही, कुठेच विकत मिळणार। आणि ते घ्या, तुम्ही घ्या। मला माणसं म्हणतात, महाराज काही काही म्हणतात, महेश महाराज तुम्ही एवढी कीर्तन करताय, महाराष्ट्र फिरता, तुम्ही लोकांच्या पाया पडता। अरे बाबांनो, पाया पडताय, पाय पडल्यानंतर ती लोक हृदयाला लावतात ना, त्यांचं जे स्नेह आहे ते पैशाने पुन्हा मिळणार नाही, प्रेम कामा। देवाला वाटलं वा वात्सल्य निर्माण झालं, माझा भक्ता। देव विचार करतोय, मी जर गालावरनं हात फिरवले प्रल्हादांच्या तर माझ्या हाताला काय आहे? नख आहे, ते नखाने काय होईल? त्यांच्या गालाला ओरबटलं जाईल, आहे का? पण तुमच्या घरात जर कुत्रा असेल, मांजर असेल आणि तुम्ही त्याला रोज भाकर तुकडा टाकत असाल, तुम्ही आला की ती तुमच्या पायाजवळ येतं आणि तुम्हाला चाटतं। काय करतं? चाटतं। मांजर बघा, कुत्रा बघा, काय करतं? ते तुम्हाला चाटतं। का हो? त्याला वात्सल्य आहे, पण त्या वात्सल्याचं प्रागट्यकरण बोलून त्याला करता येत नाही ना, म्हणून ते मालकाला काय करतं? साठून करतं। देवाच्या लक्षात आलं, मी एका पशुचं रूप धारण केलंय। आता पशुचं रूप धारण केलंय म्हणजे माझ्यात वात्सल्य निर्माण झालं तर मला प्रल्हादजींना हात गालावरून फिरून जमणार नाही, माझ्या हाताला नख आहे। प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि जगाचा बाप चाटायला लागला। कोणाला?
प्रल्हादाला. शांत झाला देव आणि प्रल्हादाला म्हणाला, प्रल्हादा काय पाहिजे माग, काय पाहिजे? प्रल्हादाने सांगितलं, देवा मी ज्या खांबाला बोट दाखवलं त्या खांबातून तुम्ही प्रगट झालात, माझ्या भक्तीची लाज राखलीत, मला काहीच नको देवा, काहीच नको देवा. असं बोलल्यानंतर देव म्हणत होता, मागा मागा मागा. प्रल्हादजी म्हणत होतं, नको नको नको. प्रल्हादजींना भाव प्रगट झाला आणि प्रल्हादजी म्हणते, तुलाच काय पाहिजे ते माग, तुलाच काय पाहिजे ते माग. बोलल्यानंतर देवाने एवढा शब्द धरून ठेवला आणि देव म्हणाला, मी देव आहे, मी दिलेलं वचन फसवतो, शस्त्र धरणार नाही. वचन दिलं होतं की नाही मीटिंगलाच, पण फिरवलं की नाही? बोला ना, फिरवलं. भगवान म्हणाला, मी दिलेलं वचन कदाचित खोटं नव्हतं, पण तुम्ही संत आहात प्रल्हादजी, तुम्ही मला म्हणताय देवा तुला काय पाहिजे, मी आज तुमच्याकडे मागणार आहे, मी आज तुमच्याकडे मागणार आहे, मला वचन द्या, मी मागेन ते तुम्ही द्याल. प्रल्हादजींना समाधान वाटलं, वा वा, देव काहीतरी मागणार आणि मी काहीतरी देणार. म्हणून प्रल्हादजी म्हणाले, देवा वचन दिलं. देव म्हणतात, वचनानं मोडी बोली देते, तुम्ही बोललात वचन मोडायचं नाही. प्रल्हादजी म्हटले, मी संत आहे, मी देणार. देवाने सांगितलं, प्रल्हाद ऐक, तुझ्या भक्तीचं अनंतपटीचं ओझं माझ्या डोक्यावर झालंय आणि ते खाली करण्याकरता माझ्याकडून तू काहीतरी मागावं, हे मला दे, माझ्याकडून तू काहीतरी मागावं, हे मला दे. प्रल्हादजी प्रश्न पडले, आणि वचन दिलं आणि फसलो की काय? कारण तू मागशील ते मी तुला देईन, आता मी काय मागतोय, तू माझ्याकडे काहीतरी मागावं, हे मला दे. प्रल्हादजी म्हणाले, ठीक आहे, माझ्याकडनं वचन घेतलं, तुमच्याकडून सुद्धा वचन, मी मागेन तेच तुम्ही मला दिलं पाहिजे. देवा आनंद झाला, कसं का होईना याला फसवलं की नाही, मागायला तयार झाले. याच्या आधी मागत नव्हते. ऐका, मी प्रल्हादजींचा दृष्टांत का देतोय, तुकोबरांच्या अभंगात कृत, त्रेता, द्वापर आणि कली. मी सकाळी एक वाक्य बोललो, कृतयुगात देवाचा तुकोबरांचा अवतार प्रल्हाद, त्रेता युगामध्ये अंगद, द्वापर युगामध्ये बोला उद्धव, कलियुगामध्ये नामदेव आणि कलियुगातल्या दुसऱ्या चरणात श्री तुकोबा, असे 5 अवतार 4 युगात. प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामया आणि तुकया. कोण म्हणतं, चौयुगांचा भक्त नामा मागे डोळे झाकून उभी जणी. जनाबाई नामदेवरायांच्या समकालीन संत. आता तुकोबरांचा पुरावा घेऊ, जे जे झाले अवतार तुका त्यांचे, कलियुगात 2, द्वापर युगात 1, त्रेता युगात 1 आणि सत्य युगात 1, असे 4 युगात 5 अवतार. म्हणजे प्रल्हादजी कोण, तुकोबाच, आणि तुकोबा कोण, प्रल्हादजीच. मग देवा मी मागेन ते तू देणार का? देवाला एवढं समाधान वाटलं, काहीतरी करून फसवलंय आणि मागायला ते प्रवृत्त झाले. मग देवांनी प्रल्हादजींनी सांगितलं, वचन दे, फिरायचं नाही, फिरायचं नाही. वचन दिलं वचन. प्रल्हादजी देवाला वाटलं, कान टवकरले देवाने, धन मागेल का, दौलत मागेल का, पैसा मागेल का, प्रॉपर्टी मागेल का, जायदाद मागेल का, सिंहासन मागेल का, राज्य मागेल का, अभय मागेल, काय मागेल प्रल्हाद? देव मनात विचार करायला लागला. प्रल्हादजींनी सुरुवात केली, देवा मला एवढंच दे की आजपासून जोपर्यंत ह्या पृथ्वी तलावर मी शेवटचा श्वास घेणार आहे तोपर्यंत मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये, हे मला दे. सिद्धांत तुकोबरायांना भेटला, मागणीतून मागणं संपवता येतं. म्हणून देवा मी तुझ्याकडे मागणार नाही. देवाला वाटलं फसलो की काय,
मग तोच परमात्मा कलियुगामध्ये पुन्हा तुकोबरायांच्या पुढे उभा राहिला आणि तुकोबरायांच्या पुढे उभा राहिल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, देव चतुरा तो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सगळा मनी धन्य तोचे विठोबा. देव चतुर आहे आणि नुसता चतुर नाही, चतुराचा चतुर म्हणून शिरोमणी आहे. देवाला वाटलं माग म्हटलं तरी मागणार नाही. आता सर्वात मोठा सिद्धांत, तुम्ही काय मागता, तुम्हाला आवडतं तेच मागता. आज भाजी कुठली मागता, तुम्हाला आवडते तीच. पनीरची भाजी आणि मग एक ठिकाणी पनीरची भाजी आहे एकाच वेळेच्या भोजनात आणि एका ठिकाणी कारल्याची भाजी आहे. तुम्हाला कारल्याची आवडत नाही, तुम्ही मागाल कुठली? का? तुम्हाला ती आवडते आणि कारल्याची आवडत. सिद्धांत डोक्यात फिट करा. आवड जी असते तीच मागणं असते आणि मागतो काय, जी आवड असते तेच मागतो. काय, जी आवड असते तेच. देव चतुर, देवाच्या लक्षात आलं यांची आवड विचारली की तीच मागणं असेल. यांची आवड विचारली की तीच मागणं आहे, आवडीचंच मागतो. आणि काय मागतो, जे आवडीच नाही ते. मला सांगा, मग देवाच्या लक्षात आलं असं तसं यांना फसवता येणार नाही. आता यांची आवड विचारली की तेच यांच्या आयुष्याचं मागणं आहे. पण देवानी पांडुरंगाने तुकोबारांच्या पुढे उभे राहिले आणि तुकोबारांना विचारलं, तुकोबा आता मी तुम्हाला माग म्हणणार नाही, पण माझं एक शंकेचं समाधान करा, तुम्हाला काय आवडतं? असं बोलल्याबरोबर अभंगाचं पहिलं सांगायला सुरुवात केली तुकोबारांनी. तेव्हा काय आवडतं, हे रूप. हे समोर जे उभं आहे माझ्या, कोणतं? गोजिरे सगुण. सगुण आणि गोजिर आहे ते रूप मला आवडतं. आता ऐका, एक मानसिकता सांगतो. सगळ्यांना सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या बघितल्यावर सुख वाटत. सुख वाटत बोला. तुमच्या शेजाऱ्यांनी बंगला बांधला, तुम्हाला सुख वाटेल? वाटणार नाही म्हटलं नाही, पण म्हणतात ते तुमचं काय झालं. एक माणूस दवाखान्यात गेला, इथून मी डॉक्टर नाही ना, असं बरोबर. चेक केलं, डॉक्टरांना काय दिसेना, म्हणजे काही सिद्धांत त्यांच्या लक्षात आहे ना, काय होतंय काय होतंय. डॉक्टरने विचारलं काय होतंय. ऐका, आधी आपल्याला चेक करतात आणि आपल्यालाच विचारतात काय होतंय. त्या माणसाने सांगितलं पोटात दुखत.
डॉक्टरनी पाहिलं, गॅस ट्रबल दिसत नाही, फूड इन्फेक्शन नाही. डॉक्टरने विचारलं कधीपासून? तो म्हणाला शेजाऱ्यांनी बंगला बांधायला घेतल्यापासून. म्हणजे सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी बघितल्यावर सुख वाटत. एकाने माझी गाडी बघितली, गाडी भक्तानी घेऊन दिली का काय? मी बाबा म्हटलं बस पाहिजे तर तुला 2 दिवस नाही, पण माझ्या कष्टाची आहे. मी त्याला म्हटलं तुला एवढी बघवली नाही का? म्हणजे सगळ्या वेळेला तुमचं जाऊ दे, आमच्यांना पण काही काही ना बघवत नाही. आम्ही सुद्धा त्याच्यात अपवाद नाही. ऐका, सगळ्यांमध्ये आपण जीव म्हणून आहोत. आपण डायरेक्ट देव होऊ शकतो का? आपण जीव. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी बघितल्यावर सुख वाटत नाही, हे झालं संसार. पण परमार्थात सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी बघितल्यावर सुख वाटतं. एखाद्याने आपल्या परिसरात माळ घातली, आपण म्हणतो वा 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 काय चांगलं काम केलं, भाग्यवानात पाया पडतात लोक, म्हणजे सुख झालं की नाही. पण काही काही जणी अशा खोडीला आहेत, या हरिपाठाला निघाल्या की घरात बसून टोमणा मारतात, चालल्या संतीनी. यांना पटलं म्हणून मला सांगा ना, आपल्याला जर जाता येत नाही तर जातोय त्याला नमस्कार जरी केला तरी तुम्हाला ते पुण्य प्राप्त होतं, कारण त्यांनी करून आलेलं पुण्याचं तुम्ही वाटेकरी होता. म्हणून आपण एक लक्षात घ्या, टोमणा मारणं पाप आहे. मी प्रमाण देईन, आपण न वची कीर्तना आणि का वारी जाता कोणा त्याची पापे जाना ठेंगना तो महामेरू. काय प्रमाण आहे? आपण न वची कीर्तना आणि का वारी जाता कोणा. वारी म्हणजे इकडचा शब्द आहे, वारलाय. वारलाय म्हणजे बोल. मी पूर्वी पहिल्यांदाच उरणमध्ये आलो 23 वर्षापूर्वी. महाराज तुला बोलतो वारलाय. मी म्हटलं मी वारलो नाही, जिवंत आहे. ती डोकरी म्हणते तुला वारला. ते अजून एका ठिकाणी कचरा काढायला बारला बोलतात, बारला. जर चढायचं असेल तर उदवणं बोलतात, आणि उतरायचं असेल तर देवना देव. जेवला काय? जेवला मी जेवला, जेवला नाही तर जेवला. कळलं का काय? म्हणजे ऐका काय विषय आहे. आपण न वची कीर्तना आणि का वारी जाता कोणा त्याची पापी जाणा ठेंगना तो महामेरू. आपण एखाद्याला परमार्थ करताना काही जर टोमणे मारले, वाईट बोललो तर महामेरूच्या मोठं पातक घडतं. या व्यासपीठावरून एवढीच विनंती आहे, आपल्याला जर चांगलं करता येत नाही तर वाईट तरी करू नका. एवढं करा. नाही ना चांगलं करता येत जाऊ दे ना, पण वाईट तरी कोणाचं एवढं करू नका. देव आपल्या पाठीशी नाही जवळच आहे, फक्त ओळखला पाहिजे आपण. ऐका, तुकोबारांना विचारलं आणि तुकोबारांनी सांगायला सुरुवात केली, देवा हे तुझं गोधीरच सगुण रूप आहे, हे मला खूप आवडतं. आणि आवडीचा परिणाम आवडणं आणि पाहणं, आणि पाहिल्यानंतर माझे लोचन आहेत ते सुखावतात. याचा अर्थ ऐका, कधी कान सुखावले पाहिजे, कधी लोचन सुखावलं पाहिजे, कधी मन सुखावलं पाहिजे. मन कधी सुखावतं? माझी जीवीची आणि पंढरपुरा, हा तेव्हा मन सुखावतं. कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती, हे माझं विश्रांती. कान सुखावले की नाही देवाची कीर्ती ऐकून? डोळे भरून या आणि त्याची मज सुख. हा अंग आपलं सुखावलं, बाहेरंगी टाळी नाचे उदास, हे दे हातास पाया सुख. आणि मला सांगा, देवाचं नामस्मरण केलं की जीवा सुखावते. परमार्थामध्ये सगळी इंद्रिय सुखावतात, पण प्रपंचामध्ये सगळी इंद्रिय सुखावत नाही. त्याचा परिणाम एखाद्याचं सुख पाहिलं की आपल्याला ते पाहवत नाही, एखाद्याची कीर्ती ऐकली ते ऐकवत नाही, एखाद्याने दान करायला गेला तर आपल्याला ते आपण स्वतः देऊ शकत नाही. एखादा मोठेपणाने लोकांना प्रेम करत राहिला तर आपलं मन संकुचित होतं, आपल्या मनाचं मोठेपण होत नाही. याचा अर्थ प्रपंचामध्ये आपली इंद्रिय सुद्धा आपल्याला काय साथ देत नाहीत, पण परमार्थामध्ये इंद्रिय सुखावतात. तुकोबारा म्हणतात, पाहता लोचन सुखावले. तुकोबारायांना देवाने विचारलं, देवानी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं देवाला, लोचन सुखावलं, पण तुमचं म्हणणं मला कळायला पाहिजे ना महाराज. तुमचं म्हणणं काय म्हणणार? अभंगाचं दुसरं चरण. पुढे
मी तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिल्यावर तुम्ही कराल काय? जो मी तुझ पाहे पांडुरंगा विठोबा रखुमा मी तुमच्या पुढे उभं राहण्याचं कारण तर सांगा. सांगितलं लाचावले मन लागलीचे गोडी ते जीवेन सोडी आईशे झाले. मन लाचावलं आणि म्हणून आता दृष्टी पुढे. तुला पाहिल्यानंतर समाधान वाटतं म्हणून आता दृष्टी पुढे. तुझं हे रूप मला आवडतं म्हणून आता दृष्टी पुढे. डोळ्याला समाधान वाटतं की नाही म्हणून आता दृष्टी पुढे. आता ऐका, आपलं जे हट्टाचं मागणं आहे ते आई वडिलांकडे असतं. बाकी आपलं ज्याच्यावर नितांत प्रेम करतो त्याच्यावरच आपलं हट्टाचं मागणं आहे, बाकी कोणाकडे मागणं नसतं. एखादे शेजारी असतात, ते फार प्रेम करतात एखाद्या मुलावर. ते प्रेम शेजारी दिसते की तुम्ही काका चॉकलेट द्या, त्या नितांत प्रेम आहे. म्हणजे हट्ट कोणावर. आणि एक लक्षात घ्या, हट्ट बालवयातच, मोठं झालं आता जर मी म्हटलं वामन बाबू चॉकलेट द्या,
आता चॉकलेट खायचं म्हणजे हट्ट कधी. कालच कीर्तन माझं झालं वाघबीळ आणि एक आई आली म्हटली पोऱ्याला चांगला आहे ना, लगीन करायचं आहे. आमच्या अल्पेश भाऊ म्हणतात पोऱ्याला 2 पोरे आहेत. मला फार वाटतं लहानच असावं, लहानपणात वेगा मोठं होण्याच्या भानगडीत पडलं की माणूस फसतो. विठ्ठल अहंकार येतो म्हणून अहंकाराचा वारा हा देवाकडेच मागायचंय. देव तुकोबरायला प्रवृत्त करताय, पण देवाकडे लढीवाळ मागणं म्हणजे बाल्यावस्थेतलं मागणं. काय मागताय तुकोबराय? Guru
ऐसा चितुरा हे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तुकोबऱ्या देवाला सांगतात, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बाप. कोणाकडे मागितले? माय बाप. परमात्मा काय? काय? माय बाप. मागायचं झालं तो जो समर्थ आहे देण्याकरता त्याच्याकडे मागावं. जो देताना आपलं परक बघत नाही त्याच्याकडे मागावं. वैरी दारात आला तरी देशिकांना म्हणसी पात्रा पात्र पै कैवल्याश पवित्र. वैरी आहे दिदले अशाकडं मागायचं. कोणाकडं? विठ्ठल माय बाप चांगली झाल्या पाहिजे, फडकडी चांगली झाल्या पाहिजे, संप्रदाय कुठल्याही प्रकारचं विशुद्धीकरण होऊ नये एक अपेक्षा ठेवून एकदा आपण गोड ज्ञानोबा तुकोबांचं भजन माझ्या बरोबर करायचं आणि लगेच जय विठ्ठल दर्शन घ्यायला कोणी येऊ नका. मला फार लांबचा प्रवास करायचा आहे. पाटणोली 200 किलोमीटर इथून आहे. माझ्या मागून भजन करायचं आहे सर्व. निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता एकनाथ नाम देव निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ता एकनाथ नाम देव ज्ञान देव